राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। यं शैवः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपठवः कर्तेति नैयायिको अर्हन् इत्यति जैनशासनरता कर्मेति मीमांसको सोऽयं विदधातु यो वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो विभुः त्रैलोक्यनाथो विभुः। ॐ शान्ति शान्ति शान्ति। पंचतंत्र पाहत होतो मी. आपल्या मुलांसाठी असं काय काय आहे त्यात. तेव्हा लक्षात आलं की मुलांसाठी नाही, आमच्यासाठी सुद्धा खूप काय आहे त्यात. माणूस या प्रपंचात ज्या ज्या घटकांशी व्यवहार करतो ते घटक आपले परिवारातले आहेत, नात्यातले आहेत, मैत्रीतले आहेत, समाजातले आहेत, देशातले आहेत. जसा मित्रपरिवार आहे तसे शत्रुपरिवारही आहे. जसा प्रियजन आहे तसा अप्रियजन सुद्धा आहेत. जसं सज्जन आहे तसे दुर्जनांबरोबरही व्यवहार करावा लागतो. जसं गुणी माणसांबरोबर आम्हाला राहायचं आहे तसेच अवगुणी लोकांसमवेतही आपल्याला राहायचं आहे. कोणाकोणाबरोबर कसं वागावे, वागण्यापूर्वी आपल्याला हे गरजेचं असतं. माझी कमजोरी, माझी बलस्थाने मला जितकी अवगत आहेत. आपण बरीच मंडळी स्वतः ओळखतो. लोकांना दाखवू अगर न दाखवू तो भाग वेगळा. आपली बलस्थाने काय आहेत, आपली गरिमा काय आहे, आम्ही कोणत्या गोष्टींमध्ये सरस आहोत आणि कशात नीरस आहोत, आमची अगतिकता कुठे आहे, कोणत्या गोष्टींमध्ये आम्हाला मागे सरावं लागतो, कोणत्या गोष्टींसाठी आम्हाला पुढे पाऊल टाकता येत नाही, हेही आम्हाला ज्ञात आहे. आम्ही आमच्या बाबतीत बऱ्यापैकी ज्ञात आहोत. सगळे काही ज्ञात असतो असं नाही आहे, पण बऱ्यापैकी स्वतःला आपण स्वतःच्या कर्तृत्वाने अकर्तृत्वासंबंधात समजतो आहोत. केवळ आपण आपली बलस्थानं आणि आपली न्यूनता किंवा आपली कमीपणा हे ओळखून चालणार नाही. आम्ही ज्या समाजात, ज्या परिवारात राहतो त्या परिवारालाही, त्या समाजालाही, त्या गुणी अवगुणी मित्र शत्रू जे लहान मोठे सर्व प्रकारचे
घटक जे आहेत त्यांच्या बाबतीत जर मला त्यांना ओळखता आलं तर संसार सोपं जातो. इतरांनाही जर ओळखता आला, तुमची स्वभाव साधर्म्य असेल, विधर्म असेल, या गोष्टी जर ओळखता आले, आपल्याला आपला संसार सोपं जातो. अन्यथा कधी आपण फसवलं जाऊ, कधी पिछाडीवर जावं लागेल, कधी हानीला सामोरे जावं लागेल, कधी अपमानित व्हावं लागेल, कधी सम्मानित व्हावं लागेल, याचा अंदाज राहणार नाही. म्हणजे आम्ही अन्यांशी व्यवहार करणं याचा अर्थ हवेत तलवार फिरवल्यासारखं होईल. समोरच्या घटकाला, व्यक्तीला जर नीट ओळखता नाही आला तर आपले सर्वही व्यवहार हे अंदाजावर चालू राहते. अंदाजावरचे व्यवहारांचे परिणाम सुद्धा सर्व अंदाजानेच असतात. त्याच्यामध्ये ॲक्युरसी मिळणार नाही, निश्चितता असणार नाही. यासाठी एक कौशल्य, एक कला आहे की माणसं ओळखण्याची कला. जसा पशुपक्षी ओळखण्याची कला आहे, जसं की घोडं ओळखायचं असेल तर घोड्यांची रूप, रंग, उंची, त्यांची भोवरे, त्यांचे स्वभाव हे ओळखण्यासाठी बऱ्याच मापदंड आहेत. त्याच्यावरून त्याला ओळखता येतं. उत्तम जनावरं ओळखण्यासाठी सुद्धा काही गुणलक्षणे आहेत, त्याच्यावरून त्या जनावरांची ओळख होऊ शकतो, पारख होऊ शकतो. आता कुत्रे सुद्धा घेणारी त्याची सगळी हिस्ट्री बघून घेतात. पशु, पक्षी, प्राणी ही ओळखण्यासाठी काही मापदंड आहेत, त्याच्यावरून ओळखता येतं. त्याच पद्धतीने माणसं ओळखण्याची सुद्धा काही मापदंड आहेत. आणि ते मी पंचतंत्रामध्ये काशी नरेशांच्या त्या 3 मुलांना पंडित विष्णू शर्मजींनी जे उपदेश केलेले एक श्लोक आहे, सगळ्यांसाठी खूप चांगलं आहे असं मला वाटलं, म्हणून आपल्याशी ते वाटून घ्यावं. आकारैहि इंगितैहि गत्या चेष्टया भाषणेन च नेत्र वक्त्र विकारैहि च लक्षन्ते अंतर्गतम मनः. माणसाच्या आत असणाऱ्या मनाला, कारण माणसांच्या सर्व व्यवहारांचा मूल केंद्र कुठलं असेल तर त्याचं मन आहे. सर्व व्यवहारांचा मूळ केंद्र कोण असेल तर त्याचं मन आहे. मन काय कोणाचाही बाहेर दिसत नाही, कोणाच्याही चेहऱ्यावर मनाची काय प्रतिबिंब पडलेले नाही आहे. म्हणतात बरीच लोक, फेस इज द इंडेक्स ऑफ द माइंड असं म्हणतात. पण कोणत्या अर्थाने आणि तो कसा वापरावा हे आम्हाला माहीत नाही आहे. माणसांच्या आत असणाऱ्या मनाला ओळखायचं असेल तर काय करावं, एक 5-6 मापदंड त्यांनी
त्या मुलांना शिकवताना दिलेले ती मला वाटतं मोठ्यानाही उपयोगी आहे. कसं ओळखावं? ओळख हे दोन पद्धतीने. एक त्यांचा गुणस्वभावांचा ओळख, ज्याला आपण भौतिक ओळख म्हणतो, किंवा स्वाभाविक ओळख असं त्याला म्हणतो आपण. दुसरं तात्विक ओळख. जसा हनुमंताने आपली 3 ओळख प्रभू रामचंद्रांना सांगितला, तसेच आमची प्रत्येकांची ओळख आहे. देहदृष्ट्या दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशिकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम अहमेव त्वम. प्रभू देहदृष्टीने हनुमंत कोण आहे असं तुम्ही विचारलात तर माझं उत्तर असेल देहदृष्ट्या दासोहम. शरीराच्या दृष्टीने जर पाहिलं तर तुम्ही स्वामी आहात आणि मी दास आहे. जीवदृष्ट्या त्वदंशिकः, जीवदृष्टीने जर विचार केला तर मी तुमचाच एक अंश आहे, परमात्म्याचाच अंश आहे. जर आत्मिक दृष्ट्या, तात्विक दृष्ट्या मी कोण आहे असं आपण विचारलात, अहमेव त्वम त्वमेवहम. मी म्हणजे तुम्ही, तुम्ही म्हणजेच मी आहे. दोघांमध्ये काहीही भेद नाही आहे. पै आपुलेने भेदे विना माझे जाणीजे एकपणा, स्वामीजी महाराज आपल्याला सांगत होते. ही आमची आत्मिक ओळख आहे. आनंदासाठी तात्विक ओळख असणं होणं गरजेची आहे. तसं प्रापंचिक व्यवहार सोपं जावं यासाठी स्वाभाविक ओळख सुद्धा तितकंच गरजेची आहे. कसं ओळख? आकारैहि इंगितैहि गत्या चेष्टया भाषणेन च नेत्र वक्त्र विकारैहि लक्षन्ते अंतर्गतम मनः. म्हणजे माणसाच्या आत असणारे त्याचा जो मन आहे, आतमध्ये काय चालू आहे मनामध्ये हे ओळखायचं असेल तर गरजेचं आहे. अन्यथा आपला व्यवहार कधी काय होईल सांगता येत नाही. जेवढा 100% ओळखता येईल असा नाही आहे, पण बऱ्यापैकी ओळखता येतं. कशाने? वरील हालचाली पाहून. काय काय पाहावं तेच एक 4-5 गोष्टी सांगितल्या. आकारैहि म्हणजे त्याचं वरील रूप. इंगितैहि त्यांच्या मनातली आशा आकांक्षा ज्या आहेत ना, याच्यावरूनही ओळखता येतं. चेष्टया त्यांची हालचाली बघून, दैहिक हालचाली बघून ओळखता येतो. त्यानंतर गत्या चेष्टया त्यांची हालचाली आणि त्यांची काम करण्याचा त्यांचा जे रीत आहे, पद्धत आहे, ते बघून सुद्धा ओळखता येईल. भाषणेनच त्यांचं बोलण्यावरनं सुद्धा माणसांचा स्वभाव काय आहे, आतमध्ये मन कसं आहे हे ओळखता येईल. नेत्र वक्त्र विकारैहि डोळे आणि चेहरे यांच्यावर प्रत्येक क्षणाला होत असलेले बदल
कोणत्याही व्यक्तीबरोबर आपण बोलत असताना क्षणाक्षणाला चेहरा आणि डोळ्यांचा हालचालाकडे पाहत राहिलो, हालचालीकडे, तर त्यात काही परिवर्तन आपल्याला दिसून येतील, त्याच्यावरून ओळखता येतं. आणखीन सांगितलं, इतरही काही गोष्टी आहेत त्यांना ओळखता येतं. आणि ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या हे सगळे आपल्याला ज्ञात असणारीच गोष्टी आहेत. माणसं दिसायला बाहेरून खूप कठोर दिसतात, कधी कधी खूप कठोर दिसतात, जसं की फणसासारखे. फणस आहे ना, बाहेरून कठोर दिसतं आणि काटेरी दिसतं. जरा असा आत शिरायला कष्ट होतो, आत गेला तर गोडच गोड आहे. आणि काही माणसं हुंबऱ्यासारखे आहेत, खूप छान दिसतात बाहेरून, आणि आत असं उघडला नुसतं किडेच किडे भरलेले आहेत. आणि काही लोक केळीसारखे आहेत, आतही छान आहेत आणि बाहेरही छान आहेत, त्यांना ओळखायला काय फारसा कष्ट लागत नाही. आणि काही लोक जांभळासारखे दिसतात, बाहेरून बघायला फार सुंदर नाही दिसणार, सौंदर्याने फार छान नाही दिसणार, पण आतमध्ये सर्व औषधीय गुणधर्मांनी भरलेले आहे. अशीच आमच्यात आम्ही सगळे ह्यातच बसणारे आहोत. कोण आत बाहेर एक आहे, कोण आत चांगले आहेत आणि बाहेर खराब आहेत, कोण बाहेर चांगले आहेत आत खराब आहेत, आणि कोण बाहेर दिसायला सुंदर दिसत नाही पण आत असायला खूप बहुगुणी आहेत, असे आहेत. आणि कोणाच्याही कपाळावर कोणत्याही लेवल लावलेले नाही आहे की कोण कसे आहे. आपल्याला म्हणाले की बाह्य रूप पाहून ओळखता येते. बाह्य रूप पाहून म्हणजे काय? बाह्य रूपामध्ये सुद्धा कान पाहून, नाक पाहून, ओठ पाहून, भुवया पाहून, कपाळाची लांबी रुंदी पाहून, केसांची रचना पाहून माणसं ओळखता येतं. तुम्ही म्हणणार कसं ओळखायचं? मी जर ओळखायचं सांगितलं ना, बऱ्याच लोकांना खराब वाटेल, बऱ्याच लोकांना बरं वाटेल, पण आपण काय करावं? स्वतःकडे पाहावं, स्वतःच्या आरशात पाहावं, आपल्याकडे कुठले कुठले गुणावगुण आहेत आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर आणखीन एक तंत्र आहे, आपले अत्यंत आत्मीय जे आहेत, ज्यांना आपण 100% सगळे मनापासून ओळखतो, त्यांना नीट एकदा पाहून घ्यावं आणि ते कुठे कुठे लागू पडते जरासं बघत जावं. बऱ्याच ठिकाणी ते सर्व गुण लागू पडत असतात, फारसं विचारायची गरज नाही. उंची, जाडी, चालण्याचे प्रकार, बोलण्याचे बरोबर स्थूल रूपाने सुद्धा ओळखता येतं. माणूस बोलतो ना, येणार पुढे ते माणूस दिसायला दिसतोय ना, त्याच्यावरनं बऱ्यापैकी लक्षात येतं. आम्हाला तरी वेळ लागत नाही कोणाला ओळखायला, पण दाखवायचं नसतो.
कोण कसे आहेत ओळखला, मनातच ठेवायचा, कोणालाही सांगायचं नाही, फक्त आपल्या व्यवहारासाठी कोणामध्ये काय परिवर्तन घडवून आणायचं आहे, ठीक आहे, ओळखा. कोणापासून सुरक्षित राहायचं आहे, ओळखा. कोणाला सुरक्षा द्यायचं आहे, त्यांना वाचवायचं आहे, ओळखा त्यांना. कोणाशी दोस्ती करायची आहे, मित्रता ओळखायला शिकायला पाहिजे, अन्यथा फसून जाणार. देवघेव करायचं आहे, कोणाकडे आपल्याला काम करायचं आहे किंवा कोणाकडून तरी काम करून घ्यायचे आहे, अशा सगळ्या प्रसंगांमध्ये आम्हाला स्वभावांचं परिचय असणं गरजेचे आहे. लक्षात येते, आपल्याला आत्मीय असणारी अशी 10-20 माणसं नाही आहेत. असतील ना, परिवारात असतील, मित्रपरिवारात असतील, पै पाहुण्यांच्यात असतील, ज्यांचा मनापासून सगळे आम्हाला माहिती आहे. आणि ती जरा असा अभ्यास करावं, बाहेरच्या रूपाने जर ओळखायचं असेल तर लक्षात येतं. कपाळ रुंद असेल तर ती माणसं कशी असतात, रुंदी कमी असेल तर कशी असतात, कान लांबडे असतील तर कशी असतात, कान तोटके असतील तर कशी असतात. दातावरनं माणसं ओळखता येते, ओठावरनं माणसं ओळखता येतं, डोळ्यावरनं माणसं ओळखता येतं. आणि त्यानंतर त्यांची बाहेरची हालचाली, हे बोलताना कसे बोलतात, उभे राहताना कसे राहतात, चालताना मान खाली घालून चालतात की वर बघून चालतात, बोलताना नजरेला नजर लावून बोलतात का. हे काही माणसांचे स्वभाव वेगवेगळे असते, इकडे बघत असतात, इकडे बोलत असतात, कधी नजरेस नजर देत नाहीत. ते का, बऱ्यापैकी डोळ्यातनं दिसते, नजरेला नजर लावून बोलत नाही. आणि काही माणसं नेहमी मान खाली घालूनच बोलत असतात, वर करतच नाही. त्यांच्यात काही गुणधर्म आहेत, त्यात हे ओळखण्यासाठी उपयोगी आहेत. मी असंच असतात असं नाही सांगणार, काही गोष्टी आपल्यालाही प्रयोगासाठी असावं शिल्लक. त्यानंतर चालत असताना पाऊल टाकतात ना, त्याच्यावर माणसांचा स्वभाव धर्म ठरतो. की माणूस नम्र आहे की ताठर आहे, चालताना कळत नाही. माणूस ताठ आहे की विनम्र आहे, हे चालण्यावरनं ओळखता येईल की नाही ओळखता येईल, बोलण्यावरनं ओळखता येईल की नाही येईल, चालण्यावरनं, बोलण्यावरनं, उभं राहण्यावरनं ओळखता येईल की नाही ओळख. आणि माणूस बरोबर असेल तर कसं, चुकलेला असेल तर कसं वागतो, सर त्यांच्या हालचालीवरनं. म्हणतात ना की त्यांच्या दैहिक हालचालीवर लक्ष ठेवा. माणूस जेव्हा चुकतो तो पटकन जीभ चावतो, ओठ चावतो, नाहीतर असा 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 करतो. का, त्यालाच माहिती आहे की माझं चुकलं. तेव्हा समोरच्याने ओळखायचं की ह्याचं चूक झालं. आणि योग्य असेल तर तो कसा करेल, किती आत्मविश्वासाने व्यवहार करत असतो, ह्या गोष्टी आपण पाहू शकतो ना, हालचालीवरनं ओळखता येतं. आणि कधी कधी माणसं चुकले किंवा कधी कधी माणसं संकोच करत असतील, संकोच प्रकट करत नाही, लज्जा प्रकट करत नाही, पण ओळखायचं. जमीन उकरायला लागले की समजायचा, बोटाने जमीन असा, बोटाने अंगठ्याने असं जमीन खोदतात, ते उखरतात, असं असं करायला लागले की समजायचा. आता नाही म्हणत नाही, होई म्हणत नाही, पण एक काहीतरी झाकू इच्छितात असं आपल्याला वाटतो. किंवा अर्धसंमती अर्ध असंमती त्यातनं दिसून येते. हे कार्य सिद्ध करणार का, तर होई म्हणत नाही, नाही म्हणत नाही, पण ओळखायचं कसं, त्यांच्या लक्षणावरनं ओळखता येतं. कोणालाही हे ओळखता येतं. एवढंच नाही, माणूस घालत असलेल्या कपड्यावरनं माणसं ओळखता येतं. कपड्यावरून माणूस कोणत्या कोणत्या रंगांची कपडे निवडतो, त्या रंगांचा स्वभाव काय आहे,
कोणता रंग आवडलं तर त्याचा मनाचा स्वभाव कसा असतो. कोणाला कोणता रंग आवडतो, मी कुठल्याही रंगाचा विशेषता नाही सांगणार, आपण तेवढं थोडंसं आपल्यासाठी असावं. आणि भडक रंग असेल तर त्यांचा स्वभाव कसा असतो, सौम्य रंग असेल तर त्यांचा स्वभाव कसा असतो, पिवळा असेल तर कसं, लाल असेल तर कसं, सफेद असेल तर कसं, आणि भडक असेल तर कसं, काळं असेल तर कसं, पांढरं असेल तर कसं, हे सर्वही आपणच निरीक्षण करावं. एक हळूहळू हळूहळू आपण आपली एक जिज्ञासा म्हणून निरीक्षण करत राहिलं तर काही दिवसानंतर आम्हाला एक योग्य फलितांश म्हणजे रिझल्ट किंवा आम्हाला योग्य आडाखा बांधता येतं हे आपल्या अनुभवास येईल. चांगलं आडाखा बांधता येईल, अंदाज बांधता येईल आणि तेव्हा व्यवहार सोपं जाईल. कुठेही फारसा घासाघासी व्यवहारात करायची गरज पडत नाही. माणूस जेवताना माणसाला जर बघितलात, माणूस जेवतो कसा, गतीने जेवतो की सावकाश जेवतो, याच्यावरून त्या माणसाचा स्वभाव कळतो. त्याच्यावरून त्या माणसाचा सगळे आतलं हालचाल समजतं. जेवताना कोणता पदार्थ त्याला जास्त आवडतात त्या पदार्थावरूनच त्यांची स्वभाव तयार होत असतो. त्याच्यावरून सुद्धा खाण्यावरून त्या माणसाला ओळखता येतं. खाण्यावरून एक खाण्याच्या पदार्थावरून, दुसरं खाण्याच्या पद्धतीवरून माणसाला ओळखता येतं. याशिवाय माणूस ओळखायचा असेल अत्यंत सोपा उपाय, ह्यांची मित्रमैत्रीण कोण कोण आहे, कोणत्या स्वभावाची, कोणत्या प्रकारची लोक आहेत. तसेच ते समानशील व्यसनेषु सख्यम, अपवादात्मक प्रसंग जर वगळलं तर शील आणि व्यसन समान असतील, तिथे सख्यता निर्माण झालेली असते. यांचे मित्र आहेत तर त्याच्याबरोबर हेही जवळजवळ सर्व गुण जुळतील असं नाही आहे, त्यांच्यासारखेच असतील. आणि त्यांच्या सवयीवरून त्या माणसाचा स्वभाव ओळखता येतो. कोणत्या कोणत्या सवयी आहे त्या माणसाला. मग खायची सवय असेल, बोलण्याची सवय असेल, पिण्याची सवय असेल, चालण्याची सवय, झोपण्याची सवय, उभं राहण्याची सवय, चालण्याची सवय आणि नित्य जीवनातली वेगवेगळी कार्य करण्याची सवय, हे पाहिल्यानंतर त्या व्यक्तीचं पूर्णतया अध्ययन करता येतो, समजतं सर्व. याशिवाय आणखीन काय काय पाहून माणसांची मनात काय चालू आहे हे ओळखायचं असेल तर आत्ता पंडित विष्णू शर्मांनी सांगितलेली गोष्ट एक सांगितलं त्यांनी, ही दैहिक हालचालीचं. दुसरं सांगितलं मनातली इच्छा. काय इच्छा प्रकट करतात. इच्छा ही मनात गोळा केलेले सगळ्या आशा आकांक्षांची प्रकट रूप असते. मनात काय काय हवं असते ना, त्यांचा एक सूची बनवलेली असते आणि त्या सूचीतले एक एक आयटम बाहेर पडतात इच्छेच्या रूपाने. म्हणून त्या माणसांची इच्छा पाहावं. कोणती इच्छा? खाण्याची इच्छा, पिण्याची इच्छा, बोलण्याची इच्छा, काम करण्याची इच्छा, कमाईची इच्छा आणि व्यवहार करण्याची इच्छा. कोणत्या प्रकारचा व्यवहार करू इच्छितो, कोणत्या प्रकारच्या लोकांशी व्यवहार करू इच्छितो, कोणत्या प्रकारची संपत्तीची संग्रह करू इच्छितो.
मित्रता कोणत्या रूपाने करू इच्छितो, जे इच्छा आहेत ना मनातले, जेव्हा तो प्रकट करतो त्याच्यावरून त्या माणसाची व्यक्तिमत्व ओळखता येतं. एक बाह्य रूप, दुसरं त्या माणसाची इच्छा. अमुक अमुक इच्छा प्रकट करणारी व्यक्ती ही अशीच असते, त्यांची इच्छा पाहून. कारण आम्ही स्वतःचीच ठरवायचं की माझी इच्छा मी जेव्हा प्रकट करतो तर माझ्या पाठीमागे ते इच्छेचे मागे भाव काय आहे हे मला 100% माहिती आहे. माझे आत्मीय जेव्हा आपल्याला सांगत असतात तेव्हा त्यांची अंतर्बाह्य आपल्याला माहिती असते. याच पद्धतीने अध्ययन करावं. अपवादात्मक प्रसंग वगळलं तर बऱ्यापैकी ताळमेळ बसतो. आपली इच्छा आपली व्यक्तिमत्व प्रकट करतात. काय बोलला तर काय होईल, काय मागितलं तर याच्या मनात काय आहे हे लक्षात येते. त्याच्यानंतर सांगितलं की माणसांची हालचाल म्हणजे मगाशी सांगितले ना, भौतिक हालचाल पाहिल्यानंतर लक्षात येतं. हालचाल झाल्यानंतर हालचालीमध्ये आपल्या लक्षात येतं की सहजता किती आहे, असहजता काय आहे हे लक्षात येतं. बरीच माणसं त्यांच्या हालचाल आपण लक्ष देऊन बघितलं तर ॲक्टिंग कुठे करतात आणि सहजता कुठे आहे ओळखायला काय यंत्र लागते. ॲक्टिंग करतात माणसं बरीचशी, माहिती आहे ना. खूप वयस्कर झालेले असतात पण ॲक्टिंग सोडत नाही ते, कारण त्यांचा तो स्वभाव झालेला असतो. जसं आहे तसं कधी नाही. बाहेर एक दाखवतात, आतमध्ये एक असतो, किंवा आतमध्ये थोडं असेल तर खूप सारं आहे असं दाखवण्याचे प्रयत्न करतात. कधी कधी आपण माणसं काय करतो, आमच्या हालचालीवरनं माझ्याकडे पैसे आहेत असं म्हटलं, कोणतरी मागतील म्हणून गरिबासारखं वागायचं. वागतात गरिबासारखं आणि बराच वेळ त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवा, कुठेतरी ते प्रकट होते पटकन. तुम्ही जर त्याच्या कुठेतरी मर्माला हात लावला, बोट लावला, काय समजतोय तो स्वतःला, तुझ्यासारखे 10 विकत घेईन, पटकन त्याच्या तोंडात येतेच ते. थोडासा संयम ठेवून त्याचं आत्मनिरीक्षण करायचं, त्याची परीक्षण करायचं त्याचं, आणि कुठेतरी पटकन प्रकट होतं. आणि एका व्यक्तीबरोबर थोडा वेळ निरंतर जर बोलत राहिलो, ती प्रकट होते हालचालीवरनं त्यांच्या. त्याचप्रमाणे माणसांच्या बोलण्यावरून, बोलतोय तर बोलण्यामध्ये सहजता आहे की कृत्रिमता आहे. बरीच मंडळी सहज बोलतात आणि काही लोक उपचारासाठी भरपूर शब्द ओढून आणतात आणि तुमचं इतकी गुणगान करतील म्हणजे आपण हुरळून जावं, म्हणजे त्यांचं काम त्यांना साध्य करता येईल असं त्यांना वाटतो. त्याच्याकरता काही कृत्रिमतेचे सहाय्य घेत असतात. त्यावेळी आम्हाला ओळखता आला पाहिजे की वाणी सहज आहे की असहज आहे. वाणीमध्ये सहज असेल तर काही लपून ठेवत नाहीये, असहजता दिसून आले तर काहीतरी लपवतोय. वाणीमध्ये सहजता असेल तर सत्य प्रकट होतो, सहजता नसेल तर असत्य प्रकट होत असतो. कधी कधी फारच रेटून बोलायला लागले की समजायचं हे खोटं काहीतरी आहे का आतमध्ये. एकच गोष्टीवर फारच जोर द्यायला लागला की कधी कधी असं वाटतंय की याच ह्याच्यावर एवढा का जोर देतो.
असा कोणाच्याही मनात संशय येतो. याच गोष्टीवर एवढा जोर का देतो? यांना काय साध्य करायचं ह्यातनं? आणि समोरचा माणूस बोलत असताना जे विचारत असतो पटकन हा भटकवत असतो त्यांना. आपण बरोबर त्या विषयाकडे त्याला घेऊन गेलो तर मग ते बघा किती छान दिसते ते, असं पटकन आपल्याला भटकवत दुसरीकडे न्यायचा. अरे मी मूळ विषयाकडे जायचं म्हणतोय, हा माणूस असा या फांदीवरनं त्या फांदीवर असा का करतो, भटकवतो का? म्हणजे ह्याच्यात सहजता नाही आहे हे दिसून येतं. आणि जेव्हा आपण त्या मर्माजवळ पोचतो त्याच वेळेला तो कुठलं तरी काम काढून उठून जाईल, त्याच वेळेला विषय बदलेल, किंवा त्याच वेळेला काहीतरी झाल्यासारखा, घटना काहीतरी दुर्घटना घडल्यासारखं आव आणेल. समजायचं आपण बरोबर ठिकाणी पोचलोय. आता तिथून पुढे फारसं त्यात खेचाखेची करत बसण्याचे काही कारण नसते, आपण जवळ गेलोय असं समजायचं. असे माणसांच्या बोलण्यावरून त्या माणसाच्या मनात काय आहे, आणि त्या माणसाबरोबर थोडंसं निरंतर बोलत राहिलो, ओघामध्ये बऱ्याच गोष्टी मनातली प्रकट होतात. म्हणून माणसांच्या बोलण्यावरनं माणसांचे मनातले ओळखता येतं. आणखीन काय सांगितलं? त्यांच्या हालचालीवरून, त्यांच्या बोलण्यावरून, आणि त्यांच्या नेत्र आणि वक्तृ म्हणजे चेहरे आणि डोळे यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवावं. माणसं बोलताना सभेत बोलणारा माणूस सुद्धा या दोन गोष्टींवर लक्ष ठेवावं. का? लक्ष ठेवल्याने हे कळेल बॉडी त्यांच्या लँग्वेजला साथ देते का. बरीच लोक बोलत असतात पण त्याला त्यांचे शरीर साथ देत नसते. त्यांचे डोळे, त्यांची चेहरा त्याला साथ देत नसतो. ते पटकन लक्षात येतं, अरे हा फक्त आणि फक्त उपचार म्हणून बोलतो, औपचारिक आहे याचं बोलणं, मनापासून नाही आहे, हे ओळखता येतं. माणूस मनापासून बोलत असेल तर त्याला चेहरा आणि डोळे साथ देत असतात. कधी कधी दुःखाचा प्रसंग सांगत असतो आणि डोळे फुललेले असतात, चेहरा मस्त फुललेले असतो. कधी सुखाचा समारंभ, सुखाची गोष्टी सांगत असतो, मन खिन्न असते, चेहरे आणि डोळे अत्यंत खिन्न असतात. म्हणजे आम्ही काहीतरी झाकतो, लपवतो, हे ओळखायला वेळ लागत नाही. म्हणून कोणत्याही व्यक्तीची चेहरे आणि डोळे प्रत्येक शब्दाबरोबर बदलत असतात. शब्द आणि वाक्याबरोबर ते बदलत असतात. का? आम्ही बोललो नाही बोललो तरी बराच काय बोलून जातात. डोळे बोलतात, चेहरा बोलत असतो, ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो, देहबोली म्हणतो आपण. ती ही एक भाषा आहे. त्या देहबोलीतनं माणसांच्या मनात हालचाल काय चालू आहेत हे सर्व ओळखता येतं. आम्ही किती लपवायचा प्रयत्न करू पण चेहऱ्यावर लपून राहत नाही. कधी कधी माणसं आपली दुःख लपवण्यासाठी चेहऱ्यावर कृत्रिम हास्य आणण्याचा प्रयत्न करतात. खूप दुःख झालेले आहे त्यांना, आणि ते दुःख लपून कशाला बाबा दुसऱ्यांना सांगायचं. आमची दुःख आम्ही दुसऱ्यांनी सांगितल्याने काय होणार आहे. आपण इतरांबरोबर हसत खेळत राहावं. अशा वेळी ते दाबून ठेवतात, ठेवून कृत्रिम
हास्य घेऊन बोलत असतात, पण ती फार वेळ टिकत नाही आणि ते जाणवत असते ही व्यक्ती मनापासून बोलत नाही आहे. आणि कधी कधी मनात मस्त हर्ष असते आणि डोळ्यातनं पाणी आणल्यासारखं, रडल्यासारखं असं बरीच लोक करतात. तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण मी खूप लोकांना पाहत असतो आणि मी कोणाला बोलत नाही. का? बरं नाही ना ते बोलणं. खरोखर दुःखी नसतात ते, चारणे असते, पण त्याला बारणे करून ते सांगत असतात आम्हाला. असते दुःख चारणे, बारणे करून सांगत असतात. मग ओळखायचं कसं? याच्यावरूनच ओळखायचं. ॲक्टिंग जास्त असतो त्यात. मग चेहऱ्याचे हावभाव वगैरे, डोळे बिळे, उगाच पाणी आणल्यासारखं येत नाही. ते काही करून पाणी येत नाही, पण पाणी आणल्यासारखं करणं. मग आवाज ना, ते रडल्यासारखं करतात, पण ते रडण्याचे आवाज येत नाही, कृत्रिम येते ते. लोकांना वाटतं की फारच दुःखी झालेत. नाही दुःखी झाले. आव आणणं म्हणतात त्याला, आव आणतात, पण पूर्ण ते असं झालेलं नसतो. ही चेहरे आणि डोळे यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवले तर यांची जे परिवर्तन असते, बदल असतो, त्या बदलावरनं लक्षात येतं की आतमध्ये काय चालू आहे. 3 मंदबुद्धीच्या मुलांना राजयोग्य बनवणं हे काय साधी गोष्ट नाही आहे. अशा छोटी छोटी खूप साऱ्या गोष्टी सांगून 5 वेगवेगळे तंत्र वापरून कथांच्या रूपात, कथा म्हणजे केवळ कथा नाही आहे, श्लोक आहेत त्यात, खूप मोलाचे आहेत, किमतीचे आहेत. त्याच्यावरून माणसं ओळखतायत. आपण म्हणाल की कशाला एवढा आटापेटा करायचा, काय राहिलं नाही तर जाईन. नाही, बरीच माणसं बऱ्याच गोष्टी लपून ठेवतात. आम्हाला त्या माणसाला उभं करायचं असतो, त्या माणसाला त्यातनं बाहेर काढायचं असतो, त्या माणसाला उभारी द्यायचं असतो, त्या माणसाला पुढे चालवायचं असतो, कारण आपली जवळचे आहेत ते. जर नाही ओळखण्यात कमी पडलं तर आम्ही मित्र नाही ठरू शकत त्यांचं. आम्ही योग्य मित्र ठरू शकणार नाही. सगळ्या गोष्टी सांगितल्यावर कोणी गधा गाढव सुद्धा करेल, पण व्यवहारात म्हणतात ओळखून करणारा उत्तम आहे, सांगून करणारा मध्यम आहे, आणि सांगून सुद्धा न करणारा अधम आहे. माणसांचं मन ओळखून काय करावं काय नाही करावं हे ठरवणारे आहेत नाही, हे उत्तम मानले जातात. आपली कथा व्यथा सर्व ऐकवल्यानंतर ही काही न करणं हे मध्यमाचं कार्य आहे. काही न करणारी अधम आहेत, आणि ऐकून बाबा ह्याच्या सुखदुःखांमध्ये मी सहभागी झालो पाहिजे असं समजून जे होतात ते मध्यम म्हणून ओळखले जातात. म्हणून आम्हाला अधमांच्या पंक्तीत नाही जायचं आहे, आम्हाला मध्यमांच्या पंक्तीत राहावंच लागेल. यापेक्षाही स्वतःहूनच जर माणसं ओळखता आले, जीवनातली अनेको धोक्यापासून आपण सावध राहू शकतो. म्हणजे संपत्ती सुरक्षित राहतं, समय सुरक्षित राहतं, ताकद सुरक्षित राहतं, मित्रता सुरक्षित राहतं, नातं सुरक्षित राहतं, खूप साऱ्या गोष्टी सुरक्षित राहतात. जर कमी पडलं तर बऱ्याच नुकसान होतं. म्हणून व्यवहारात थोडं थोडं तरी अन्यांना ओळखायला शिकावं, असं विष्णू शर्मांचं मत आहे. पंडित विष्णू शर्मांचं मत आहे.
की माणसाने माणसाला ओळखायला शिकायचं. माणसं वनस्पती ओळखतात, माती ओळखतात, पाणी ओळखतात, पशु पक्षी किडे सगळ्यांना ओळखतात. कारण त्यांना आत एक बाहेर एक नसतो, म्हणून त्यांना ओळखणं सोपं जातं. वासाने ओळखता येते, चवीने ओळखता येते, रूप गंधाने ओळखता येतं, सगळे ओळखता येतं त्यांना. आणि त्याचा स्वाद घेऊन मग ग्राह्य की त्याज्य हे ओळखता येतं. औषध आहे की आहार आहे हे ओळखता येतं. पण मनुष्य प्राणी तसे नाही ना. मनुष्य प्राणी असा आहे, त्याचं एक मन आहे, त्याच्यात काही संवेदना आहेत, त्या मनामध्ये काही भावभावना आहेत. आम्हाला त्या मनातली भावभावनांचा कदर करायचा आहे, भावभावना समजून घ्यायची आहे. माझंही त्यांना समजायला पाहिजे, त्यांच्याही मला समजता आला पाहिजे. तर व्यवहार सर्व सोपे होतील, सरळ होतील. सर्व गोष्टींची सुरक्षा निश्चित होईल. यासाठी या सगळी तंत्र आमच्यासाठी गरजेची आहे. आणि या गोष्टी ऐकल्याशिवाय, वाचल्याशिवाय आणि प्रयोगाशिवाय कळणार नाही. ऐकायचं असेल तर सत्संग करायला पाहिजे. ही झाली स्वाभाविक ओळख, स्वभावाचा ओळख. दुसरं एक ओळख आहे, तो तात्विक ओळख आहे. वा सर्पविंचू नारायणा तरी दुरून माझे नमस्कार. इथे सर्व ही परमात्म्याचीच रूप आहे. हे सगळे परमात्म्याचीच अंश आहेत. ईश्वरः सर्वभूतानां हृत्एषे तिष्ठति अर्जुना. ईश्वर छोटा असो मोठा असो सगळ्यांच्या हृदयात जर वास करत असेल, हे आमच्या लक्षात आलं. आल्यानंतर त्या ईश्वराशी वंदन करायचं आहे म्हणून काय त्या ईश्वराला जाऊन आलिंगन द्यायचे? कारण कोण ईश्वर नाहीये. वाघ, सिंह, अस्वल हे सगळी ईश्वराचीच रूप आहे. सर्प, विंचू सर्व ही ईश्वराचीच रूप आहेत. हेही नारायणच आहेत तात्विक दृष्ट्या. रामदास स्वामीजी म्हणतात, दुरुनी माझीन, तुम्ही आमच्यापैकीतलेच आहे, नमस्कार तुम्हाला दो. तुम्ही परमात्म्याचे रूप, आम्ही तुम्ही एकच आहोत, या घ्यायला तर परत नाही येणार ना. यासाठी स्वभावाची ओळख. केवळ तात्विक ओळखीने कार्य नाही भागणार. तत्वज्ञानाने, केवळ आत्मज्ञानाने काम नाही भागणार. का? आत्मज्ञान हे आंतरिक समाधानासाठी असेल, व्यवहारासाठी स्वभावाचा ओळख असणं गरजेचे. समाधानासाठी तात्विक ओळख असणं जसं गरजेचे आहे, तसं व्यवहारासाठी. आता बघा, हॉटेलात जेवायला गेलो आणि जुन्यातली मंडळी होती, म्हणाली वदनी कवळ घेता नाम घ्या श्री गुरुजी, सहजवन होते नाम घेता, असं काहीतरी म्हटले. म्हणून मग आणखीन एक श्लोक म्हटले, ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना, असं म्हणून पाणी सोडले. काय अर्थ त्याचा? हे ब्रह्माचं आहे अन्न. अन्न हे पूर्ण ब्रह्म होय ना, हेही ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माला हे अर्पण करतो म्हणून पाणी सोडला. समोर बसला होता ना, तो व्यवहारवादी होता. तो पटकन ताट काढून घेतला, आमचा पटकन ओढून घेतला. हा विचारला का? अरे ब्रह्माचा आहे, ह्याच्यावर तुझा जेवढा अधिकार आहे तेवढा माझाही आहे. मी ब्रह्म आहे, तूही ब्रह्म आहे, हे ताट सुद्धा ब्रह्मच आहे.
आणि ब्रह्माचा झाल्यानंतर माझं आणि तुझं कुठे राहते इथे? मी जेवलो काय आणि तू जेवलाच काय? असं तो म्हटल्यावर ही तोंड बघत बसला नुसतं. म्हणून अद्वैत आहे ना, ही व्यवहारात नाही चालत. अद्वैत व्यवहारात वापरू नये. हे आनंदी होण्यासाठी आहे, स्वतःच्या मनात समजून. हे दाखवायला गेला तर काही राहणार नाही घरात. तिथे व्यवहाराची गरज आहे. हा गरीब असेल तर जरूर यातलं काढून द्या. त्यापेक्षाही गरजू असेल तर अख्खा ताट उचलून द्या. पण हिसकावून घेऊन ब्रह्माचं आहे म्हणे, हे ठगवण्याचा प्रकार आहे. मग हा ठगवतोय की गरजू आहे ही ओळखण्या इतकी सामर्थ्य पाहिजे ना आमच्याकडे, तर व्यवहार सुलभ होईल. यासाठी व्यवहार आणि अध्यात्म हे दोन्ही गरजेचे आहे. आणि तुम्ही व्यवहारात कुठेही अध्यात्म सांगायला गेला, काय या जगात काय सगळे परमात्म्याचीच आहे. परमात्माच परमात्मा आहे. ही देहही परमात्मा आहे, अन्नही परमात्मा आहे आणि आतही परमात्मा आहे. म्हटलं तो म्हणतो उदबत्ती लावतो, थांब तुला जरासा चटके बसते का बघूया म्हणतोय. तो परमात्मा आहे ना, तुला नाही लागला पाहिजे, होय ना? उदबत्ती नाही लागला पाहिजे. बिडी ओढला आणि तुझ्या नाकात येऊन फुंकला, अरे तू परमात्मा आहे ना. परमात्म्याला असा काय भेदभाव नसतो. परमात्म्याला असं काय का जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, परमात्मा याचे. मग तू कशाला ऊस करतोय? असं म्हटलं तर कसं होईल? नाही. मग तू परमात्मा आहे तर मी परमात्मा आहे. महाराज एक गोष्ट सांगत होते, आपल्याला माहिती आहे. एक तत्वज्ञानी होता आमच्यासारखाच, रस्त्याने चालला होता आश्रमातनं, असंच प्रवचन ऐकला, डोक्यात ब्रह्म भरला, त्या ब्रह्माच्या नादाने घरी चालला. समोरून मदोन्मत्त झालेला हत्ती येत होता. हत्तीच्या पाठीमागून त्याचा माहूत सुद्धा येत होता. हत्ती मस्तीवर आलेले आहे, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा म्हणत होता. हा ब्रह्मज्ञानी, अरे मी ब्रह्म आहे, हत्ती ब्रह्म आहे आणि ते काय वेगळं आहे का, आपलाच आहे म्हणाला. आला आणि उचलून आपटला. हत्ती गेला पुढे, रडायला लागला. आता महाराजांनी सगळे ब्रह्म सांगितले, ह्या ब्रह्माने माझा असा हाल करून टाकले, रडायला लागला. मग तो माऊत आला, मी काय गाढव होतोय रे, मी ब्रह्मच होतो ना, मी सांगत होतो तुला बाजूला हो, बाजूला हो. हत्ती ब्रह्म आहे आणि मी ब्रह्मच आहे ना, मी सांगत होतो ना तुला, नुसता हत्ती दिसला, माझं ऐकू आलं नाही, तुमचं ऐकू आलं ना, मला वाटलं ब्रह्म काय करणार नाही. अरे तो करतोय म्हणून मी सांगतोय ना. नाही, अद्वैत हे आनंदासाठी आणि समजण्यासाठी आहे, जाणण्यासाठी आहे, आचरणासाठी, मनात आनंद मानण्यासाठी. का सांगतात ना, राजा प्रवचनला गेल्यावर ऐकला, या जगात कोणी नाही, सगळ्यांमध्ये परमात्मा भरलेले. कोण राजा असो, रंक असो, सगळ्यांमध्ये परमात्मा भरलेले. आला घरी, दासी फार सुंदर होती. चल म्हणाला लग्न करू आपण. बायको म्हणाली, हे काय करायला चाललंय, काय येडी आहेस का, माझ्यापेक्षाही आधीपासून जातीस प्रवचनला, कळलं नाही तुला एवढी वर्ष आहे. महाराजांनी काल काय सांगितले, सगळे परमात्मा आहे तिथे, तुझ्यात जो परमात्मा आहे तोच परमात्मा हिच्यात आहे, तोच परमात्मा माझ्यात आहे, आणि हिच्याशी लग्न केलं तर तुला काय अडचण आहे. अरे बापरे म्हटलं, आता हे ब्रह्मज्ञान इथपर्यंत गेला. ती गेली महाराजांकडे, जाऊन महाराजांना म्हणाली, महाराज आता आमची यजमान असं करायला लागलेत, कालपासून ब्रह्मज्ञान त्यांचं इतकं, आता उत्तर देणं कठीण झाले आम्हाला. महाराज म्हणाली उत्तर द्या. तिच्या कानात एक उपदेश केले, घरी गेले. मग महाराज अंघोळ करून जेवायला आले. शेण आणली होती थोडी, ताटात वाढली, आणि जेवण आणली होती ती बाजूला ठेवली, आणि शेण मुतारी हे ते सगळे माती बिती आणली होती, सगळे ताटात वाढली, आणि घ्या म्हणाले आत्ता.
म्हणाली हे काय खायचे आहेत का? तेही ब्रह्म आहे, हेही ब्रह्म आहे, हे खाल्लं काय आणि हे खाल्लं काय, काय फरक पडणार आहे का? का म्हणाले. कशाला काही? बस म्हणाला, दाशीबाई तू घरी जा, आमची आई हीच ब्रह्म आहे, याच्यावरच आता व्यवहार चालणार. अद्वैत असा बाहेर नाही चालणार. तात्विक व्यवहार आहे हे तत्वज्ञान केवळ जाणण्यासाठी आणि निशंक होण्यासाठी आणि आपल्याला मजबूत करण्यासाठी आहे. मनापासून ओळखायचं आहे, भावभावना समजायचं आहे, त्यासाठी. भौतिक व्यवहार आहे. भौतिक व्यवहारामध्ये आता कुठला तरी संप्रदाय, नवरा बायको दोघेही भाऊ बहीण म्हणते, भाई बहन, घरी गेला भाऊ बहन, बायकोला बहनजी बहनजी म्हणता येते. अरे नालायका, कोण नालायकाने शिकवलं हे? काय करताय काय? आई पण बहनजीच म्हणते आणि पोरगा पण बहनजीच म्हणतोय आणि नवराही बहनजीच म्हणतोय आणि बाई बाई म्हणते ती त्या नवऱ्याला, आणि नवरा घरात जेवायला नाही का? तर म्हणतोय तुमच्या हातचा खात नाही. असे काही संप्रदाय आहेत आपल्या देशात. बायकोच्या हातचा नवरा खात नाही, नवऱ्याचा बायको खात नाही का? तो आमच्या पंथात नाही, त्यामुळे तुमच्या हातचा खात. मुलं घर सोडून गेले काही. म्हणजे भारतीय संस्कृती नष्ट करणारी अशी काही संप्रदाय या देशात आहेत, गल्लोगल्लीत आहेत. मुलं घरी जेवत नाहीत, त्यांच्या सेंटरवरनंच काहीतरी खायला घेऊन येतात आणि आई म्हणते बाळा तुझ्यासाठी बनवून ठेवलं. नाही नाही नाही, तुझ्या हातचा नाही खाणार, ते पवित्र नसते म्हणतोय. मग हे कुठले पवित्र झालेत बाबा? हे काय मशीनमधनं काढलेत आहे ना? हे अध्यात्म आहे थोडी. नाही, अध्यात्म नाही, हे सोंग आहे सगळे. भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती नष्ट करण्याकरता जन्माला आलेले अशी काही संप्रदाय आहे. संप्रदाय आहे. आहार अशुद्ध. आईपेक्षा पवित्र जेवण कोण करून घालणार आहे? आई एवढा पवित्र माणसं जगात कोण आहेत? तुम्ही तुमच्या आश्रमात मजुरीला ठेवलेले माणूस तळून दिलेले ते पवित्र आहे आणि आमच्या घरात आमच्या आईने बनवलेले जेवण ते अपवित्र आहेत. ह्या नालायकानं विचारणारेच कोण नाही झाले. आणि सगळे बकरीचा काय म्हणतात ना, एक ब्या म्हटले की सगळे ब्या म्हणतात, तसे चालले. हे योग्य नाही आहे. हे अध्यात्मस्ती थोडी. मायलेकरूचे संबंध तोडणारी, पती पत्नीचे संबंध तोडून टाकणारी, हे काय अध्यात्म आहेत थोडी. ही कुठली ब्रह्मचर्य आहे आणि ही कुठली सात्विक व्यवहार आहे? नाही आहे. असा का होतो? अज्ञानाचा कळस. अज्ञानाचा कळस किंवा त्यांचा आतमध्ये काय चालू आहे ओळखण्यात आम्ही कमी पडतो म्हणून आम्ही फसतो. एवढ्यासाठीच म्हटलं की यांचा हिडन अजेंडा काय आहे, यांची गुप्त अजेंडा काय आहे हे ओळखता आला पाहिजे. हे गल्लोगल्लीत आहेत, आमच्या इथे मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे, देशात आहे, अशी संप्रदाय आहे. हे टाकून द्या, ते फेकून द्या, कुंकू पुसून टाका, मंगळसूत्र काढून टाका, नथ काढून टाका, कानातले काढून टाका, बांगड्या काढून टाका, पांढऱ्या साडी नेस. का गेला तो? म्हणजे गेला असं समजूनच नेसायचं. अरे एक सात्विक ड्रेस तुम्ही नेसत असाल तर जरूर, पण हे सगळे पुसून टाकायचे का? भारतीय संस्कृती आमची, आमच्या संस्कृतीला हजारो वर्षांची परंपरा आहे आणि तुम्ही काल येऊन ते सगळे पुसायला निघालात का? तुमची जी चाल आहे ती आमच्या लोकांना ओळखता आलं नाही. ज्या दिवशी ओळखतील, ज्या दिवशी डोळे उघडतील, त्या दिवशी ते तिथे राहत नाही. असं बाहेर आलेत, लाखो लोक बाहेर आले आणि जे आंधळे आतमध्ये चाललेले आहेत, डोळे उघडलेले बाहेर येत आहेत. असं होत राहतो. यासाठी अध्यात्मही व्यवस्थित, मी एवढ्यासाठीच आपल्याला म्हटलं की अध्यात्माच्या नावाखाली किती सोंगाडे काय काय सोंग घालून समाजाला फसवतात. याच्यासाठी खरा अध्यात्म पण ओळखणं गरजेचे आहे
आणि हे खोटाडी सोंगसुद्धा ओळखण्याची गरज आहे अध्यात्माच्या दृष्टीने, व्यवहाराच्या दृष्टीने सुद्धा असं. म्हणूनच व्यवहार जितका महत्त्वपूर्ण आहे तितकंच महत्त्वपूर्ण अध्यात्म. अध्यात्म जितकं महत्त्वपूर्ण आहे तत्त्वज्ञान तितकंच व्यवहारही महत्त्वाचं आहे. कोणालाही कमी किंवा गौण मानून चालणार नाही. म्हणून या दोन्ही प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही मिळवून घेऊन जाणारे श्रेष्ठ मानले जातात. दोन्हींना घेऊन जाणार श्रेष्ठ मानले जातात, कुठले एक नाही. असे मार्ग स्वामीजी महाराजांनी आपल्याला दाखवलं. म्हणून आपण केवळ स्वप्नवादी न बनता आपण व्यवहारवाद आणि तत्ववाद यांची सांगड घालून चालणारे मानसिकतेची, बौद्धिकतेची बनण्याची बुद्धी शक्ती सद्गुरू भगवंता सर्वांना देव. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरू सिद्धरामेश्वरा.